नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला तांदळाच्या पिठाची पोळी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 1.25 वाटी एवढं पाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेणार आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि नंतर चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घेणार आहे। तर 1.25 वाटी पाणीला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये 1 वाटी एवढं आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे। व्यवस्थित तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळून याचं पीठ तयार केलं आहे। तर पीठ व्यवस्थित या पाण्यामध्ये घट्ट गोळा तयार होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही तांदळाची उकड आपल्याला तयार करायची आहे सुरुवातीला आणि पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपण इथे बंद करणार आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहे अशी तर इथे मी हे व्यवस्थित ताटामध्ये काढून घेणार आहे। उकड अजून थोडी गरम आहे। तर सुरुवातीला या चमच्याची सर्व उकड स्वच्छ करून घेणार आहे आणि आपल्याला ह्या सर्व पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं तेल टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्या हाताला हे चिटकणार नाही एकजीव करत असताना। तर अशा पद्धतीने मस्त आपल्या गव्हाच्या कणकेप्रमाणे तिला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर या उकडमधला थोडासा गोळा आपल्याला जो आपण छान एकजीव नरम असा करून घेतलाय त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर मस्त अशी ही गोलाकार पोळी लाटून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा छान गोलाकार पाहिजे असेल तर एखाद्या झाकणाने तुम्ही त्याला छान कट करून घ्या। तर व्यवस्थित खूप ना जाड ना खूप पातळ अशी पोळी लाटलेली आहे आणि तवा गरम झाल्यानंतर ही पोळी आपण यावरती छान भाजून घेणार आहोत। तर मस्त आलटून पलटून घेऊन छान ही पोळी भाजून घ्यायची आहे आणि तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे लावून घ्यायचं आहे। तर खायला एकदम अप्रतिम अशी लागते। नेहमीच गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही तांदळाची पोळी करून बघा। याच पद्धतीने तुम्ही नाचणीच्या पिठाची सुद्धा छान अशा पोळ्या करून खाऊ शकता। तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा। तर एकदम मऊ लुसलुशीत अशी होते। कुठल्याही भाजी, चटणी, लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। तर एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू। खा प्या मजा करा। बाय।